이런 자, 이런 자, 이런 자. रामकृष्ण
पंढरीसी जारे आल्यानं संसार पंढरीसी जारे आल्यानं संसार पंढरीसी जारे आल्यानं संसार पंढरीसी जारे आल्यानं संसार नाथ सुरेला पांडुरंग नाथ जरा पांडुरंग पाहे उभा देवीची आवडी पाहे उभा देवीची आवडी पाहे उभा देवीची आवडी पाहे उभा देवीची आवडी पाहे तातडी उभा पाहे तातडी उतारी पाहे तातडी उतारी आदिला पैकार पुरे नाही
जारे आल्यानो संसारा पंढरी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ मागील परिहार पुढे नाही शीण झाली या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा नमेला गणपती माऊली सारदा नमेला गणपती माऊली सारदा गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती ओम नमो शिवादी ओम नमो शिवाय
नाम शीतळ मुखी सेवी पा कापडिया रे दड 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 दुड 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 पळ सुटला कडी काळा बापडिया रे कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू दुःखहारी तुझवीन शंभो मधुकोणकारी विठ्ठल पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते ही पवित्र भूमी महाराज गणेशवाडी या भूमीमध्ये अनेक महात्म्यांनी जन्म घेतलाय काही महात्मे समाजाने पाहिलेत काही होऊन गेले काही आता आहेत पण कळणार नाही म्हणून ही भूमी पवित्र आहे महाराज कारण समोर श्री कालभैरवनाथ महाराज आपल्या पाठीमाग बाजूला गणपती बाप्पा आहे सगळ्यांवर आपल्या सगळ्यांवर त्यांची दृष्टी आहे विघ्नहर्ता म्हणतो ना आपण आणि पाठीमाग माझ्या मते बाळू मामांचं पण अधिष्ठान आहे समोर एक वा खरी कृपा आहे बरं का या परिसरात बाळू मामांची कारण मध्यंतरी बघा शिव महापुराण जरा फेमस झालं होतं प्रदीपजी मिश्रांचं त्याच्यानंतर महादेव मंदिरामध्ये गर्दी वाढली होती त्याच प्रकारचं कार्य महाराज बाळू मामांचं झालं कारण जेव्हापासून आम्ही येतोय ना दिंडीमध्ये काय म्हणजे एक एनर्जी असते जसं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर जेवढं 1000 हत्तींचं बळ तयार होतं ना तीच ऊर्जा तीच शक्ती बाळूमामांचं नाव घेतल्यानंतर तयार होती महाराज म्हणून आता इतके काय पदविध त्यांचे अभंग आपल्याला येत नाही पण त्यांच्या नावातच सगळे महाराज कारण ही सगळी मंडळी घडलेत ना हे ते अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाची ही शक्ती आहे म्हणून अशी ही पवित्र भूमी आहे पवित्र कुळ आहे माझ्या मते विकास महाराजांनी एक मामांचंच मंदिर बांधलेलं आहे मोठं इथंच आहे ना गणेशवाडीमध्ये विकास महाराज तेवढे अधिष्ठान केलंय भरपूर मोठं अधिष्ठान केलंय पाहण्यासारखं आहे आमचा काही योग आला नाही पण फक्त फोनवर संपर्क आहे म्हणून ही पवित्र भूमी आहे महाराज आणि ह्या पवित्र भूमीमध्ये हा आजचा कीर्तन सेवेचा योग श्री क्षेत्र पारगाव सुद्रिक ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळा आणि आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडं संयोजक मंडळींनी दिली त्यांच्या आदेशाचा मान राखून करू आपण सद्गुरूंच्या कृपेने सेवा विठ्ठल सुंदर साथी आता बोललं का त्याचा कमीपणा होईल तुम्ही पाहिलं प्रत्यक्ष मृदुंगाचार्य महाराज आहे उत्कृष्ट नाव जरी माहित नसलं हरकत नाही तुळशीवाला माता भगिनी आहे आमचे श्रीहरी महाराज आहे त्यांनी हाजरी लावली आज विनेकरी बाबा आहे हे सगळे भौरचे भजनी मंडळ आहे जे नाना आले आज नवनाथ महाराज आहे ईश्वर महाराज आहे सगळं भजनी मंडळ आता हे नवीन तरुण मुलं आहे महाराज काय यांचं डायरेक्ट पुढं माईक ठेवून दिला तरी प्रमाण म्हणतात काय कुठं शिकायला गेले नाही हीच सद्गुरूंची कृपा असते बरं का सहज अंतकरणातून बाहेर पडणं ही सद्गुरूंची कृपा असते सगळे भजनी मंडळ चोपदार आहे आमचे फार सेवा आहे सगळ्यांचीच अभिषेक महाराज आहे सगळे महाराज मंडळी सगळ्यांना धन्यवाद खाली बसलेत रथी महारथी काय बोलावं आता या मंडळींचा महाराज यांचे सायास जर पाहिले ना यांचा अट्टहास जर पाहिला ना हा सोहळा चालवण्यासाठी मला चिंतनाची गरज लागत नाही बरं का अवस्था व्हायला
माझा अनुभव आहे, तुमचं काय असेल ज्याचं त्याचा वेगळा. पण ह्या मंडळींचं सद्गुरूंचं कार्य चालवण्याच्या प्रती इतकी निष्ठा पाहिली ना, निष्ठावंत भाव भक्ताचा श्वास. निर्धार हे वर्म चुकू नये. यांच्याकडे पाहिलं जरी ना, आणि हेच विसरत नाही महाराज आम्ही, म्हणून दरवर्षी येणं इकडं. 100च्या आसपास साधक आलेत, 5 गाड्या आहेत, अट्टहास्य सगळ्यांचा. चिंतन करणारी मंडळी, नामस्मरण करणारी मंडळी, शिस्तीचं पालन करणारी मंडळी, सगळेच दिंडीत चालणारे, सगळ्यांना धन्यवाद. थोडंफार कोणी बोललं पण असेल शिस्तीच्या संदर्भात, तर विनंती सगळ्यांना अंतःकरणाला लागून घेऊ नका. कारण त्यांचा बिचाऱ्यांचा एकच उद्देश आहे, आपलं सद्गुरूंचं कार्य आहे, आणि त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट कोणी लावू नये. तुम्हाला बोलण्याचं त्यांच्या अंतःकरणात नाही महाराज. फक्त आपल्या सद्गुरूंचं कार्य सुखरूप पार पाडावं, आणि समाजाने आपल्याकडे बोट दाखवू नये. आपल्याकडे दाखवलं म्हणजे निश्चितच ते दादांपर्यंत जातं महाराज. मुलाचं वर्तणूक जर चुकली तर बापाचं, आई बापाचं नाव निघतं महाराज. म्हणून असो विठ्ठल. हा खेळ नव्हे एकल्याचा. हे एकला कोणी काम करू शकत नाही महाराज. काल फटे सरांचं आपण ऐकलं महाराज. अशा महात्म्यांची कीर्तन व्हायला पाहिजे हो. तर तुम्ही सांगतात, तुमचा आदेश, आणि आम्ही पण तेवढाच एक आदेश पाळतो. अशी एक गोष्ट आहे, शोकांतिका आहे. बाकीचे बरेच निरोप आहे आपल्याला सद्गुरूंचे, पण बाकीचे पाळणं होत नाही महाराज. कालच अभंग झाला, तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी. एवढं एक वचन आम्ही काटेकोरपणाने पाळतो नवनाथ भाऊ. सेवा करा म्हटले ना, आम्ही लगेच धोतर कंबर बांधून तयार. पण इतरही सद्गुरूंनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे, ज्याचा जसा अधिकार असेल तसा, पण ते अक्षरशः आपल्याकडून पालन होत नाही महाराज. असो, कारण हा जीव असो नसो भाव आलो तुझ्या ठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. अखंडित असावेसे वाटते पायी. साहोनी संकोच ठाव थोडासा दे. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी. नामे भव पाश हाते आपुल्या तोडी. भगवंताला विनंती आहे, समर्थ सद्गुरूंना विनंती आहे, तर अशा आहेत आम्ही. काय पर्याय याला? हे 3 गुण आहे महाराज. 3 गुणाने सृष्टी निर्माण झाली, 3 गुणाने हे शरीर तयार झालं, आणि ते गुणांचं भांडण आहे. काय करणार आहे? आपल्यासारखा काही करू शकत नाही. पण सद्गुरूंना जर शरण गेलं ना महाराज, अनन्य भावाने, जो मज होय त्याचे निवारे मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. अनन्य चिंतयंतो मा ये जना पर्योपासते. तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. विठ्ठल. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग. तुकाराम महाराजांचा अभंग आहे महाराज, 4 चरणाचा, सेवेसाठी घेतलाय आपण. पंढरपूरला जायला सांगतात महाराज आपल्याला सगळ्यांना, आणि आपण भाग्यवान आहे का महाराजांचं ऐकलं. पण पंढरपूरला जायला सांगितलं. आम्ही निघालो महाराज पंढरपूरला. काहींच्या 1 वारी झाली असेल, पहिलीच वारी असेल काहींची, काहींच्या 2 झाल्या असतील, काहींच्या 5 झाल्या, काहींच्या 10 झाल्या, 25, 50 वाऱ्या. काल कोणीतरी एक व्हिडिओ पाहिला त्या वारीतला, 51 वर्ष झाले म्हटले. माझ्या मते आसाराम भाऊंनी पण एक उदाहरण दिलं होतं. 80 वर्षाचे आजोबा होते, म्हटले 81 वाऱ्या झाल्या, आणि एक आईच्या पोटात झाली. भरपूर वाऱ्या केल्यात महाराज आपण तुकाराम महाराजांचं ऐकलं. म्हणून संतांचं ऐकल्यावर आनंद होतो बरं का संतांना. म्हणून ऐकायचं संतांचं. नाही ऐकलं ना तर मग काय होते, हे नाथबाबांनी सांगून ठेवले आपल्याला. ही जरी नाही ऐकाल, प्रमाण सगळ्यांना माहिती आहे, वेळेचं बंधन असल्यामुळं, कारण थोडीशी सूचना अगोदरच आलेली आहे, आणि साहजिक आहे ते. पण
दिवसभर चाललेली मंडळी, थकलेली तुम्ही सगळे. वय नसताना पण काही चालतात ते महिला मंडळ, पुरुष मंडळी. चालण्याची परिस्थिती नसताना पण गाडीत बसा म्हटले तरी बसत नाही. नको एखादं पाऊल आपलं गाडीमध्ये बसून गेल्यानंतर वायला जायला. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. महाराज एखादा यज्ञ कमी नको व्हायला म्हणून. पण आता कधी कधी नाईलाज पण होतो, कारण ही प्रकृती आहे, शरीर आहे, नाही साध्य आपल्या हातात नाही महाराज. पण गोंदवलेकर महाराज म्हटले, नवनाथ भाऊ सांगतात, पेढा कसा पण खा. महाराजांच्या प्रवचनात आहे, ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. पेढा खायचा आहे म्हटले, आता कसं बसू मी पेढा खायला. आता जेवायला पण खाली दगड आहे, काटे पोपाट आहे, सगळं आहे, पण बसतोच की नाही आपण. पण पेढा कसा खाऊ म्हटले. अरे पेढा कसा खा, कोणत्या बाजूने खा, झोपून खा, बसून खा, उठून खा, गाडीत बसून खा, पायी पायी चालताना खा, गोडच लागणार आहे. म्हणून जशी स्थिती असेल तशी एक गोष्ट महत्वाची, नामस्मरण करणं. नामस्मरण करणं राहून जाऊ नये महाराज. इतर एखादी गोष्ट राहिली तर चालेल, कारण कसं याने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फिडी आता. उदके न्हानो तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधांचा सुगंध, पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तुझी तांबूल अक्षता, तिथे काय आता वाहू तुझ. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न दुजे काही. गाता तू ओंकार, टाळी नादेश्वर, नाचावया धार नाही कोठे. शेवट फैसला करतात महाराज तुकाराम महाराज. तुका म्हणे माझा अवघे तुझे नाम. दुप दुप रामा कृष्ण हरी, दुप दुप रामा कृष्ण हरी. दोन्ही बाजू सांभाळायच्या बरं का. कारण संत एक बाजू कधीच सांगत नाही, पर्याय दिलेला असतो आपल्याला. कारण एक चालत नाही आपल्याला, एक चालत नाही, काहीच एक चालत नाही महाराज. विठ्ठल सारखी बदला बदली, सारखी बदला बदली. देव सुद्धा बदलतो महाराज. आपण पुढचं समजून घ्या, पुढचं मी सांगत नाही आता. हे बदलून होत नसतं महाराज. प्रपंच जर व्हायचा असेल ना, विठ्ठल विठ्ठल एकाच मालकाबरोबर संसार करावा लागेल. आणि कुठपर्यंत करावं लागेल. एखादं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. बोधपुत्र निर्माला झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माला झाला तेव्हा, ममता मताई मरून गेली तेव्हा, ममताई मरून गेली तेव्हा. भक्ती पहिला धावून आम्ही जावा, बहीण धावून आम्ही जावा. आता सत्यामी करू जय, जाई सत्य सत्य मग गेला, आली बरोबर घरी मग गेला. बोधपुत्र जर निर्माण व्हायचा असेल ना महाराज, असाल ते करा जेथे तेथे. जिथं असाल ना महाराज, आपण जिथं असाल, कुठं का असा ना महाराज, मसोबा असतो आपल्या बांधावर. पण पतिव्रते सारखी जर सेवा केली ना, तर त्या दैवताचं सुद्धा जबाबदारी महाराज आपल्याला सद्गुरूंपर्यंत नेऊन पोहोचवायची. म्हणून कुठं करा तुम्ही, फक्त पतिव्रते सारखी सेवा करावी, सद्गुरूंची, भगवंताची.
त्यांनी दिलेल्या नामाची. आणि व्यभिचार जर करायचाच असेल ना, आमच्या तुकाराम महाराजांनी व्यभिचार केला महाराज, दुसरा नवरा केला. हाजीने माता फिरे माघारी, हाजीने माता फिरे माघारी, हाजीने माता फिरे माघारी, हाजीने माता फिरे माघारी, बैसल शेजारी देवीच्या, बैसल शेजारी देवीच्या, घरी झाले पटरा निघाले, घरी झाले पटरा निघाले, बैसल शेजारी एक प्रकार सगळ्यांना कळत नाही, म्हणून कधी पिंगळ्याच्या रूपामध्ये सांगितलं, कधी जोगवा, जागल्या, जात, दळण, इतके प्रकार केले महाराज. आंधळा, पांगळा, वासुदेव, इतके प्रकार केले. ज्याला जसं आवडेल त्याला तसं. तसं हे एक प्रकरण आहे, व्यभिचारी भक्ती. मग जर करायचाच असला दुसरा, घररिगी झाले पट्टर आणि बळे, वरिले सावळे परब्रह्म. तर महाराज जायचंच असेल कोणाला शरण, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मिशी. म्हणून आपल्याला शरण जर जायचं असेल तर ते कोणाला शरण जायचं आणि कुठं जायचं, तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पंढरीची दारे आला जोरारा, पंढरीची दारे आला जोरारा, पंढरीची दारे आला बारीक विचार जर केला महाराज अभंगाचा, पंढरी शेजारी आल्यानो संसारा, जे जन्माला आले ते या संसारामध्ये, संसार हा शब्द अनेक अर्थाने शास्त्रामध्ये वापरला, पण संतांनी जो संसार घेतला जन्म मरण या अर्थाने घेतला. म्हणून हे जन्माला जो आला मनुष्य प्राणी, त्याने पंढरपूरला एकदा जावं म्हटले, कारण बरेच तीर्थ पाहिले नवनाथ महाराज.
पण पंढरपूर सारखं आणि चंद्रभागेसारखं तीर्थ अजून कुठं पाहिलं नाही. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे. महाराज आमच्याकडे भजन होतं, नेहमीच होतं, प्रत्येक गावात होतं काकडा हरिपाठ, सतत चालूच आहे कार्यक्रम. पण चहा गोळ अनेक पदार्थ लागतात, अजून पण लागतात. मी हे 2 सांगितले आणि ते 2 काही सांगायसारखे नाही. भजन म्हणला कंटाळा येतो महाराज, आळस येतो, मग त्याचा आधार घ्यावा लागतो. आमचे संत तर सांगतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मग भजनात एखाद्या इतर पदार्थाची गरज पडावा, म्हणजे हे आमच्याकडचे अनुभव. पण इकडे आल्यानंतर थोडासा वेगळा अनुभव आहे. इकडे आल्यानंतर महाराज काय ती पाण्याची सुद्धा आठवण राहत नाही हो, पाणी प्यायची सुद्धा आठवण राहत नाही. बऱ्याच जणांचा अनुभव आहे महाराज हा. इतके हे सगळे मंडळी भजनामध्ये रंगून जातात ना, आणि हेच शिकलो बरं का आम्ही, आणि हेच शिकायसाठी दिंडीमध्ये यायचंय. खास करून येवल्यावरून आलेल्या सगळ्या साधकांना माझी विनंती आहे, इथून जाताना प्रेम घेऊन जायचंय महाराज. पार्लेच्या पुढे काय बॅगा भरून नाही न्यायच्या. हे प्रेमाचं करुणी उचित महाराज सांगतात. प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करुणी आस. चिंतन समयी सेवा आपुलीच दे आलो दान मागायास थोर करुणी आस. तुकया बंधू म्हणे भावा, संतांना विनंती करावा महाराज, सद्गुरूंना विनंती करावा, भगवान परमात्म्याला विनंती करावा. कसा आहे मी आहे बाबा, जसा आहे तसा आहे. आता तू माझा स्वीकार कर, जसा असेल त्या परिस्थिती माझा स्वीकार कर, आणि तुझ्याकडे जो ठेवाय ना प्रेमाचा तो आम्हाला दे. आणि भगवंत या आशांचीच वाट पाहतो. रगडे गाणारे, भजन म्हणणारे, वाजवणारे, कीर्तन करणारे, प्रवचन कथाकार. भाऊंचं वाक्य महाराज, एक पूर आलाय म्हणले, आता हा भक्तीचा पूर आलाय. पण परिणाम जर पाहिले ना महाराज, अभंगात महाराजांनी सांगितलेलं येईल पुढे विषय, तेव्हा कळतं आपण कुठे आज. इथं जर नसतो ना, कदाचित काय ते भक्तीचं वर्म आहे. मग अशी सांगितलं श्रीकांत भाऊंनी, ती गाडी घेऊन गेलो होतो बीबी महाराजांची, सागर महाराजांची, चालूच व्हाय ना ती गाडी. इथून चालू करून घेऊन गेलो श्रीगोंद्याला, तिथे गेल्यावर चालूच व्हाय ना. काय करायचं आता, फोन केला महाराजांना, काही नाही म्हटले, फक्त एक झाकण होतं छोटस, तेवढं काढून लावा. किती वर्म होत, 2 शब्दाचं वर्म होत. वर्म छोटच आहे, पण त्याची जी फलप्राप्ती आहे ना, त्याचा परिणाम जो आहे ना, तो परिणाम फार मोठा आहे महाराज. ते वर्म जर आपण समजून घेतलं ना, त्याचा फार मोठा परिणाम आहे. आणि ते वर्म आपल्या ऐसे वर्म मज गावी नारायणा अंतरीच्या पुन्हा कोण पुण्य त्यांचा होईन सेव. जेही द्वंद्वाधिक दुराविले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा. नाथबाबा सांगतात मुख्य वर्माचे हे वर्म, त्याने साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी करू. वासुदेव स्मरण त्याने तुटे रे बंधन खंडेर कर्माचे विंधान. वासुदेव जपताची मला. भगवान परमात्म्याच्या चिंतने काय होणार नाही, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. योग याग तपे केले तयाने अमुपे. तुका म्हणे जपा विठ्ठल. ज्यांच्या अंतःकरणामध्ये हे अलंकार आहेत महाराज, अलंकार आहे. पण अलंकार कधी शोभून दिसतात, जेव्हा पतिव्रता आहे आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे,
मग त्याच्यावर किती पण अलंकार घाला तुम्ही, शुभ होऊन दिसतात, पण मंगळसूत्र नाहीये महाराज. येऊ नये अशी वेळ कोणाच्या जीवनात, पण मंगळसूत्र नसावा. मग काय त्या मेकअप करण्याला अर्थ आहे महाराज? काही अर्थ नाही त्या मेकअप करण्याला, शून्य किंमत आहे त्याला. प्रेम हे मुख्य भांडवल आहे महाराज. परमार्थामध्ये प्रेम हे भांडवल आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एकमेव अशी वस्तू आहे बरं का ही प्रेम, का त्याच्या आशेने महाराज हे जे सतत फोन करतात ना आपल्याला, लग्न नाही त्यांच्या मुलाचं मुलीचं, सारखे पत्रिका 7-8 पत्रिका तर पाठवल्या असतील त्यांनी. दररोज पत्रिका, दररोज पत्रिका, दररोज पत्रिका. श्रीकांत भाऊंचे दररोज 2-2 वेळेस. तर ते रसाळ भाऊ, आपण पाठीमा शेडगाव मध्ये आलेत का रसाळ भाऊ, त्यांच्याकडे मागच्या वर्षी मुक्कामाला गेलो होतो. म्हटले 2-2 हजारच्या 6 टाक्या भरून ठेवल्या होत्या मी. काय कारण असेल हो? बंगला पाहिला का? आमच्याकडे तर नाही बाबा एवढे मोठे बंगले. हा दिव्य परिसर आहे. या परिसरावर संतांची कृपा आहे, आणि संतांची कृपा झाली ना परमार्थ तर होतोच बर का. प्रपंच सुद्धा चांगला होतो बर का. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. दोन्ही बाजू सांभाळतात महाराज सद्गुरू संत, दोन्ही बाजू सांभाळतात. इतकं वैभव आहे महाराज. हे सगळे अन्नदान करणारी मंडळी, आता दिंडीला आपल्याला कोण चहा देतं, कोण पोहे देतं, काय अनेक प्रकारे महाराज त्याच्यामध्ये. मोठी मोठी मंडळी, यांच्याकडे काही कमी नाही, फक्त एकाच गोष्टीची कमी आहे महाराज. थोर प्रेमाचा भुकेला. सगळीकडे हाच दुष्काळ आहे महाराज. आणि ते प्रेम जिथं तुम्हाला अनुभवायला भेटेल ना, ती ही जागा आहे बर का. म्हणून एवढ्या लांब येण्याचं कारण आहे. इतक्या लांब काय येतो आम्ही, त्याला हे कारण आहे. इथं ते आम्हाला प्रेम भेटतं महाराज, जे दुसरीकडे कुठे भेटत नाही. म्हणून परमार्थात मुख्य जर भांडवल असेल ना, जसं पैशाशिवाय परमार्थ प्रपंच चालत नाही, ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात, पैशाशिवाय प्रपंच होत नाही महाराज. तसं प्रेम आणि भावाशिवाय परमार्थ पण होत नाही. बाकीचं सगळं होईल महाराज, सगळं होईल. पण हे सत्संग आहे ना, संत संग आणि प्रेम भाव, या गोष्टी फार दुर्मिळ आहे. आणि त्या आमचं काय भाग्य महाराज, का तो ठेवा आम्हाला सापडलाय. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. म्हणून ही मंडळी वाट पाहतात महाराज. हे गुरुवर्य मंडळी जे आहे ना सगळे, हे वाट पाहतात बरं का. कारण आपल्याकडून त्यांना प्रेमाची अपेक्षा आहे ना. आपण झालो दगड, आपले अंतःकरण दगडासारखे झाले महाराज, दगडासारखे. त्यांना बाजारच फुटाणार. आणि ही एकमेव गोष्टी त्याची हे सद्गुरु मंडळी, सगळे गुरुवर्य मंडळी वाट पाहतात. भेटतं का नाही भेटतं आपल्याकडून त्यांचं त्यांना माहिती, पण आपलं समाधान होते हे मी सांगू शकतो. विठ्ठल भगवंत पण आपली वाट पाहतो बर का. आता वास्तविक गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही. अर्थात एकच आहे.
पण सगुण झाले भक्तीसाठी. मी भक्त तू देव, सगुणासाठी सगुण भक्तीसाठी दोन झालेत महाराज. मग जसे आपले सद्गुरू आपली वाट पाहतात ना, तसा भगवान परमात्मा सुद्धा आपली वाट पाहतो. असं महाराज अभंगाचे दुसऱ्या चरणात. वाट पाहे बेटीची आजारी. वाट पाहे बेटीची आजारी. वाट पाहे बेटीची आजारी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उठावी. कृपाळू भगवंत महाराज, फार प्रेम आहे त्याच्याकडं, पण गिऱ्हाईक भेटत नाही. कोणाला द्यावं म्हणून आपली वाट पाहतात महाराज. भाऊंचा नेहमी फोन येतो महाराज, आपल्याला असं असं काम करायचं, या. सगळ्यांनाच अनुभव आहे, सगळे साधक मंडळी, खरं सद्गुरुनिष्ठ मंडळी सगळे तन मन धनाने सेवा करतात. कायम फोन येतो कोणाला कोणाला बदलून 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 सारखं, या इकडं अमुक काम आहे, या इकडं तमुक काम आहे. का बरं चिंचपूर मध्ये माणसं नाही का कामाला? काय कारण असं? वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आई उतावीळ असते लेकराला भेटायला, पण हे नादी लागलं खेळण्याच्या मुलं. आई बिचारी वाट पाहत बसती, लेकराला नाही आठवण येत. हाच एक उद्देश असावा माझ्या मते तरी. किती वेळ लांब राहणार, किती वेळ सद्गुरूंपासून लांब राहणार आहे मला. जशी गायीची स्थिती आहे ना, तीच स्थिती वासराची पण असते महाराज. तुका म्हणे वत्स धेनुएच्या चित्ती, तैसे मजे येते सांभाळते महाराज. सारखं लक्ष, सारखं लक्ष. आता उदाहरण म्हणून मी भाऊ म्हटलो बर का, त्याच्यामध्ये सगळेच आले, सारखे फोन, सारखं लक्ष महाराज. एक एक मला चांगलं आठवतंय, मी जेव्हा मुंबईला होतो, एक चक्कर चिंचपूरला आठवड्यात, एक चक्कर घरी. विठ्ठल अनेक चरित्र सांगितले महाराज. गाय वळायला जायचे भाऊ, तळ्याकडे तेव्हा भरपूर पडीत जमीन होती आणि गाया होत्या घरी. गाया वळायला जायचे महाराज. चांगल्या गाया वळता येते म्हणला. आम्ही पण वळतो, पण एक गाय काय आवरत नाही आम्हाला. पण भाऊंला ते काम चांगलं जमतं महाराज, म्हणून गाया वळायला जायचे. आम्ही पण जायचो त्यांच्या बरोबर, दोघच कुठेतरी झाडाखाली बसून. पण अज्ञान किती पाहणार, महात्म्याचा अट्टहास काय असायचा. कित्येक संतांचे चरित्र सांगितले असतील महाराज, कित्येक संतांचे. शेख मोहम्मद महाराजांचं चरित्र मला पहिल्यांदा भाऊंनी असंच सांगितलं, गायांच्या पाठीमाग झाडाखाली बसलो होतो आम्ही. पण ते चित्त असतं सारखं अस्थिर नाही, याच्यात सगळं गबळ भरलेलं आहे आणि हे स्थिर होत नाही ना चित्त. नामस्मरणाशिवाय होत नाही महाराज. हे मलदोष, विक्षेप, अनेक विक्षेप येतात, ते चिंतनाशिवाय शांत होत नाही. मग आम्ही पाहायचो गाया कुठं गेल्या, इकडं तिकडं सारखी नजर. गाया जात्या काय दुसऱ्याच्या शेतामध्ये, काही पीक खातील का काय, पीक खातील काय. भाऊ म्हणायचे तुम्ही बसा, त्या गाया कुठं जात नाही.
पण अज्ञानी जीव सामर्थ्य असतं महाराज संतांकडं, सामर्थ्य शक्ती असते संतांकडं, समर्थ सद्गुरू असतात. जे समर्थ आहे तेच सद्गुरू असतात, जे सद्गुरू आहे ते समर्थ असतात. म्हणून अनेक चरित्र सांगितले महाराज. काय उद्देश असेल हो? कीर्तनात किती चरित्र होत असतील महात्म्यांचे? एखादं होतं, एखाद दुसरं. खर्च किती? एक एक चरित्र ऐकायला खर्च किती आहे महाराज आत्ताचा जर विचार केला तर? शेकडो संतांचे चरित्र भाऊंच्या मुखातून, सगळ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकले असतील. काय खर्च आला हो तुम्हाला? भाऊ म्हटले एखादी जर सासूरवाशीन असेल ना आणि तिच्याकडे पैसे जर नसतील, पैशा वाचून कोणाचा परमार्थ बंद नाही राहिला पाहिजे. आपल्याला लय पैसे म्हणायचे. गोंदवलेकर महाराजांचे एक वाक्य आहे चरित्रामध्ये, जेव्हा त्यांच्या आईचा अंतकाळ आला होता. महात्म्याला सगळं कळतं महाराज. अंतकाळ आल्यानंतर म्हटले, आई तुझी काय इच्छा आहे? शेवटची इच्छा सांग. कारण महात्म्याला माहित असतं माणूस अडकतो कुठं, कुठेतरी अटकतो माणूस, वासनेमध्ये अडकतो जीव आणि परत मग जन्म घेणे लागे, परत जन्म मरण जन्म मरण जन्म. हे महात्म्याला माहित असतं. म्हणून आई आहे ना स्वतःची, मग आईचा पण उद्धार झाला पाहिजे ना. होतच महाराज. हरिपाठ सांगतो, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्न रामोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर. महात्म्याची आई आहे महाराज. ते आपल्यासारखे काही संबंध नसताना तरुण गेलेत करोडोनी. कोटी कुळी ते पुनीत म्हणले ना तुका म्हणे, कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत. करोडो कुळांचा उद्धार झाला महाराज. आई हे महात्म्याची. आई म्हणले मला आहे ना काशीला जायचं, एकदा काशीला घेऊन गेले महाराज. अजून काही इच्छा आहे म्हटले तुझी? पण तरी जायच्या टायमाला आई तुझी जीव अडकला घरामध्ये. जसं जिजाबाईंचं ते म्हटले ना, माझी गाय म्हैस वैकुंठाला चला म्हटले होते ना सगळ्यांना. नाही म्हटले माझी म्हैस आहे, तिच्याकडे पाहावं लागेल. त्यांना जसं जमलं नाही तसं आईचं पण थोडस सूक्ष्म वासना अंतकरणामध्ये शिल्लक राहिली. म्हटले हे आता घरदार आहे, याचं कसं व्हायचं? आपण तर चाललोय सगळं, तू झाला महात्मा म्हटले, तू लावली लंगोटी, पण हे सगळं घरदार प्रपंच याचं काय करायचं? महाराज विरक्त असतात महात्मे. विरक्त. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगण्याची नाही. वैराग्य वाचून नाही महाराज हे ज्ञान राहत. विवेका सहित वैराग्याचे बळ, धगधगीत अग्नी ज्वाळ जैसा. हे महात्म्याकडे असतं महाराज. लगेच ब्राह्मण बोलवले. ते गुरुजी आहे ना आपले, आपल्या बरोबर पण ब्राह्मण देवता आहे. लगेच तुळशी पत्र ठेवलं महाराज घरावर. सगळं वाटून दिलं. कोणाला काय पाहिजे गावात दौंडी दिली, सगळं घेऊन जा म्हटले. मोकळं करून टाकलं सगळं. भावार्थ लक्षात घे बर का. सांगतोय मी, वाच्यार्थ वेगळा आहे, त्याचा लक्षार्थ वेगळा आहे. घर मोकळे करा. संतांचं हेच काम आहे महाराज. घर मोकळे करायचं काम संतांचं आहे. पण आपण सगळं आवडून बसलोय, सगळं धरून बसलो आपण. म्हणून हा अट्टहास आहे महाराज. हे सगळं मोकळं करण्यासाठी संतांचा अट्टहास आहे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. तिळ भरी नाही चित्तासी तो मळ, तुका म्हणे जळ.
तुका म्हणे जळ गंगेचे ते त्याच पुढचं आहे. एकच अभंग आहे तुकाराम महाराजांच्या 12 अभंगांमधला प्रमाणे महाराज. म्हणून सद्गुरूंची कामगिरीची महाराज सगळं मोकळं करायचे, सगळं वाटून दिलं, तुळशी पत्र घरावर ठेवलं. मग फुकट भेटल्यावर घर रिकाम व्हायला किती वेळ लागला महाराज? 5 मिनिटात सगळं मोकळं झालं. म्हटले आता काही शंका राहिली का मनात तुझ्या? नाही. गेले महाराज काशीला. तिथं जाऊन परत विचारलं. दररोज स्नानाला घेऊन जायचे महाराज स्वतः आईला. दररोज स्नान घालायचे आपल्या हाताने. दररोज विचारायचे काय इच्छा आहे? आज आई म्हणायची मला अन्नदान करायचंय, आज मला पैशाचं दान करायचंय, मला वस्त्रदान करायचंय. गरुड पुराण वाचलं असेल. अर्थात आपल्याला नाही आता इतकी आवश्यकता राहिली त्याची, पण आता ज्ञानोत्तर भक्तीमध्ये करावं लागणार आहे. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये सगळंच करावं लागतं पहिल्यासारखंच. सगळ्या प्रकारचे दान आईकडून करून घेतले महाराज. मग म्हटले गणू, प्रेमाने गणू म्हणायचे आईला. आई महाराजांना गणू म्हणायच्या. म्हटले गणू एवढा पैसा तुझ्याकडे मला कधी दिसला नाही, मला कधी माहित नाही. जयाची येद्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ हेडा बोली करील ते काय आहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. महाराज हे सगळं वैभव असतं संतांकडे बर का, त्यांना कशाची गरज नसती. म्हणून भाऊंचं नेहमी हे वाक्य असायचं का पैशाशिवाय कोणाची वारी राहता कामा नाही. आणि त्यांच्या आदेशानुसार हे सगळं पुढं कार्य चालू आहे महाराज. भगवंत करून घेतो सगळं. भटे सरांनी सांगितलं, बरेच उदाहरणं सांगितले होते, त्याच्यात बसतो महाराज आपण आणि बसल्याच पाहिजे. सगळं हा जेवढा उद्योग वाढला ना त्याचं एकच कारण आहे, मी करतो. करता भाव जो आहे मी माझे कल्पनेने झालो से पांगोळ, चालताना चलवेची कुठे न मिळे स्थळ, हिंडलो दिशा दाही श्रम झाला केवळ, कवनही भ्रांतिवारी काही भेटेल गुरुदयाळ. धर्म जागो गुरु महिमा देहि दाविला देव. देहि दाविला देव. संतांकडे महाराज. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, निवारोनी भवर जाळे अवघा निरसला भेव. भीती चिंता काय काय आपल्या अंतकरणामध्ये, काळजी काही सांगता नाही महाराज. सगळ्यात मोठी भीती असेल काळाची, आणि ती भीती घालवायचं काम संत करतात महाराज. कशाने भीती जाती माहितीये का? भगवंताजवळ हे सगळे किल्ले आहे बर का. हे सगळे रोग बरा व्हायचा आहे ना, कारण पंढरीचे जारे आल्यानं संसारा काय पुढं दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा का बरं म्हटले असतील? गरीबाचा डॉक्टर आहे हा. भगवान पांडुरंग परमात्मा गरीबाचा डॉक्टर आहे. गरीबाचं काय कशामुळं? ज्याच्याकडे काहीच नाही ना, ज्याच्याकडे काहीच नाही. कारण आता लय मोठे मोठे दवाखाने निघाले महाराज, लय खर्च हो दुखणं बरं करायला. विठ्ठल विठ्ठल हा पण दवाखाना आहे बरं का, पण हा भगवान परमात्म्याचा दवाखाना आहे. इथं 5 रुपयाचा जरी केस पेपर फाडला ना, किती मोठं दुखणं असू द्या, सगळं दुखणं बरं होईल महाराज. पण आता लय मोठे मोठे दवाखाने निघाले. तुटे भवरोग संचित क्रियामान. काय होणार नाही महाराज या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर. असा हा सरकारी दवाखाना आहे, सरकारी. आणि पहा बर का, आता मी जास्त सांगणं काही योग्य नाही, पण तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. सरकारी दवाखान्याचे औषध लय पॉवरफुल असतात.
बाहेर किती दिवस लावतील गुन्हे यायला हे काही सांगता येत नाही महाराज. प्रॉब्लेम तिथे झाला खरं, फुकट असल्यामुळे आपल्याला तिकडे जावं वाटत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे महाराज. म्हणून सरकारी दवाखान्यात जात जा महाराज. तेच आपल्या मनावर बिंबवण्यासाठी हा सगळा अट्टहास आहे महात्म्यांचा बरं का. मोठे मोठे दवाखाने आता पाहिजे बंद करा. दुखणे वाढू शकतात, अजून कमी नाही होणार. विठ्ठल विठ्ठल खिसे कापायचं तर कामच नाही, पण दुसरं काही कापून बिगर कापता ऑपरेशन आहे महाराज. बिगर कापता ऑपरेशन आहे. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. दया निजेलिया ती उपासी वैराग्य. काय करतात संत? हे अंतकरण शुद्ध करतात महाराज. आपल्याला जेव्हा येऊनी गुरुनाथे माथा ठेवीला करू. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारो. गरजत चालियलो पिटला अज्ञान अंधारो. एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. उदारे महाराज संत. जशी संत उदारे ना तसं भगवंत सुद्धा उदारे. वाट पाहि उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ महाराज वाट पाहतो. म्हणून आपण निदान वर्षभरातले 10 दिवस तरी दिंडी लय सोपी महाराज. सगळ्याच अर्थाने इतकी सोपी दिंडी आहे ना. आता ही व्यवस्था तर काही विचारायचंच नाही. 8 वाजेपर्यंत परवा 2 नाश्ते, 10ला जेवण. सगळं म्हणजे काही कमीच नाही सगळ्या अर्थाने. आणि आमच्या सारख्यांना ज्यांना थोड्याशा सुट्टीच्या अडचणी येतात नोकरीमध्ये, 10 दिवस म्हणजे तेवढं जमून जातं. महिनाभर कोण सुट्टी देईल वारीला यायला? आता बरेच 2-3 जण आमच्या गणेश भाऊ असतील, मगर मामा आहे, खूप अडचणी महाराज सुट्ट्यांना. 10 दिवसाची सुट्टी सहज भेटते. सगळेच फायदे या दिंडीमध्ये. म्हणून यायला पाहिजे महाराज वर्षभरातून किमान 10 दिवस तरी. संत सज्जनी मांडले दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे. काही पण मागा महाराज. महाराज भाऊ एक दिवस म्हटले ज्याला पैसे पाहिजे ना पैसे. आता काही तर काय आपल्याला भगवंत आवडणार नाही. हा म्हणून ज्याला पैसे पाहिजे ना ते चिंतन करा म्हणले भगवान परमात्म्याचं. काही पण भेटेल महाराज. काही पण इच्छा करा. जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती भुकासाठी कोणी तयाकडे न पाहे रे. म्हणून नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. महाराज सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे बरं का. हे सगळे आपण जे प्रयत्न चालले ना आपले प्रपंचात पण परमार्थात पण, हे सुख मिळवण्यासाठी प्रयत्न चालले बरं का. आणि सुख आतापर्यंत आपल्या हातात आलं नाही. पण त्या सुखाचा पत्ता आमच्या संतांनी घेतला. अनेक प्रमाणे वेळ संपली. सर्व सुखाचे आगर एकच प्रमाण सांगतो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर भगवान परमात्म्याजवळ ती सुख आहे महाराज. आणि ते संतांनी दाखवावे लागतात तेव्हा आपल्याला कळतं महाराज. एरवी आपल्याला हे विषयातलेच सुख खरे वाटतात. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. पण हे टिकत नाही महाराज. मग टिकणारा एकच सुख आहे ते भगवान परमात्म्याकडे महाराज. सुख नाही कोठे आलिया संसारा वाया हव भरी होऊ नका. संसारामध्ये कुठे सुख नाही महाराज. सुख कुठे? भगवान परमात्म्याजवळ. ज्याला सुख पाहिजे ना त्यांनी भगवान परमात्म्याकडे जायचं. मग माझा प्रश्न असा आहे, भगवान परमात्म्याकडे म्हणजे पंढरपूरला जायला महाराज सांगतात ना पहिल्या चरणामध्ये. मग प्रत्येक जण आपल्यापैकी पंढरपूरला गेलेला आहे. झाले 5 मिनिटांमध्ये आपण सेवा आवरून घेणार.
पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ सगळे संत सांगतात महाराज, भगवान परमात्म्याचं दर्शन जर झालं ना, एकदा जरी दर्शन झालं ना, तरी त्याच्या जीवनातलं दुःख जातं महाराज, समूळ दुःखाचा नाश होतो, कारणासहित दुःख जातं. मग आपल्यापैकी सगळ्यांचंच बहुतेक माझ्या मते बरं का, इथं कोणीच असं नसेल का त्याचं पंढरपूरला जाऊन दर्शन झालं नाही. पण आता दर्शनाचे प्रकार अनेक प्रकार आहे महाराज. आपल्या अडाणी मनाने असं दर्शन आहे, आपण जाऊन मंदिरात डोकं टेकवलं, आपलं दर्शन झालं नाही महाराज. संत वेगळं आपल्याला दर्शन अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, मागील परिहार पुढे नाही सीना, 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 झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, वाट पाहे उभा भेटीची आवडी, बऱ्याच जणांचा नित्य नियम आहे महाराज, 15 दिवसाला किंवा महिन्याची वारी करतात पंढरपूरची. बरेच वारकरी, निष्ठावंत वारकरी महिन्याची वारी करतात महाराज. महिने आमच्या गावात पण आहे, सगळीकडेच आहे, महिन्याची वारी करतात. कोणी कोणी 6 महिन्याला, कार्तिक आषाढी कार्तिकी करतात, कारण ते नियमच सांगितले, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. महाराज बरेच जण वारी करतात. वर्षातून आमच्यासारखे एकदा योग येतो, दर्शन होतं महाराज. पण आपल्या मनाने झालेलं दर्शन वेगळं, आणि संतांना कोणचं दर्शन सांगायचंय तेवढं मी सांगतो ना, आपण सेवा आटोपतो घेऊ. संतांना जे दर्शन सांगायचं ना, त्या दर्शनाचा परिणाम 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितला. भगवान परमात्म्याचं एकदा जरी दर्शन झालं ना, पूर्ण जीवनामध्ये जेवढे आपले जन्म झाले असतील तेवढ्यामध्ये एकदा जरी, एखाद्या जन्मात एकदा जरी भगवान परमात्म्याचं दर्शन झालं ना, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली दर्शन एक वेळा, एकदा जरी दर्शन झालं ना, म्हणून तुकाराम महाराज म्हणले, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग आला शीन. असं आहे का? आपल्याला तर शिनच येतोय महाराज, येतो का नाही? खरी गोष्ट आहे का खोटी आहे? म्हणजे आता आपल्याला इथं खरं बोलायला काही हरकत नाही, कारण गादीचा शी इथून खोटं बोलताच येत नाही महाराज. हे शीन असं दिवसेंदिवस वाढत चाललं, सुख घडोघडी वाढू लागे असं व्हायचं आहे, म्हणजे हा शीन घडोघडी वाढू लागे असं व्हायला लागलं. असं सारखं खालीवर खालीवर ते बरंच वाटणं, अजून चित्ताची तळमळच थांबाना, काय कारण असावं? महाराज तर म्हणतात, एकदा जरी दर्शन झालं तर मागील परिहार पुढे नाही शीन, त्याचा प्रारब्ध राहत नाही. महाराजांनी प्रमाण सांगितलं, तुटे भवरोग, त्याचा प्रारब्ध नाही, संचित नाही, क्रियामान नाही, त्याचं कर्म नाही, त्याचं पाप नाही, त्याचं पुण्य नाही, काहीच राहत नाही. आणि आपले तर आता म्हणले 81 वाऱ्या झाल्या, मग 81 वेळेस दर्शन झालं असेल का नाही? किती समाधानी पाहिजे हो. आणि घरी येऊन परत बांध कमी करायचं काम चालवल्यावर दिंडीत भांडत आहेत माणसं, आपल्यात नाही कोणी. अहो जागा देत नाही, जागा गाडीमध्ये. विठाल विठाल काय घ्यायचंय आपल्याला याच्यातून महाराज? अहो संतांनी काय दिलं आपल्याला? दिले अक्षय अभय दान गा. अरे हे आढळ पद संतांनी दिलं. जे ध्रुव बाळाला भेटलं ना, जे प्रल्हादाला भेटलं, ते आपल्याला दिलं. गोंदवलेकर महाराज म्हटले, नाम जेथे नाम तेथे माझा प्राण, ही सांभाळावी खून. संतांचा प्राण जर कशात असेल ना, तर नामामध्ये संतांचा प्राण आहे बरं का. जीव जीव, आणि तो जीव काढून आपल्या हातावर दिला संतांनी. आपला स्वतःचा जीव काढून हातावर दिला. जो प्राण आहे आपला, जे नाम संतांचं जीवन आहे, विठ्ठलामुचे जीवन, भगवान परमात्मा संतांचं जीवन आहे, त्याचं नाम संतांचं जीवन आहे, आणि ते आपल्या हातात दिलं. आढळ पद आपल्या हातामध्ये दिलं. आणि आपण 10 मिनिटं बसायला कोणाला जागा देऊ शकत नाही गाडीमध्ये.
अहो हे उदारत्व संतांचं आपण घ्यायला पाहिजे महाराज. तुमच्याकडे असेल कदाचित, माझ्याकडे नाही. म्हणजे थोडस अंतकरण आपलं व्यापक झालं पाहिजे. जाऊ द्या जगामध्ये नाही भरला घनदाट हरी दिसे, केवढं जरी नाही जमलं निदान आपले गुरुबंधू गुरु तरी दिसावा कमीत कमी ते विठ्ठल फार गरजेचं आहे महाराज. किमान आपल्या सद्गुरूंमध्ये तरी देव दिसावा बरं का. कुठलेही सद्गुरू असो बरं का, मला कोणाचा भेद नाही, काय नाही, काय नाही महाराज. कारण तत्व एकच आहे. तुम्ही सगळे जाणकार मंडळी, वस्तू एकच आहे. त्याचे बळमामा असतील, शेगावचे गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, अनेक संतांनी वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेतला महाराज. कुठलेही संत असू द्या, पण त्यांच्यामध्ये आपल्याला देव दिसावा बरं का. आपल्या सद्गुरूंमध्ये तेवढं जर काम झालं ना, मग विषयाच्या दारात भीक मागायला जायची गरज नाही राहणार आपल्याला. म्हणून मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन. मग ते दर्शन कोणते 2 मिनिटात सांगतो. संत आपल्याला महाराजांनी प्रमाण दिलं, धर्म जागो गुरु महिमा, देही दाविला देव, निवा ऋणी भवर जाळे, अवघा निरसला भेव. आपण ज्या भगवान परमात्म्याला सगळीकडे शोधून थकलो, आपली त्याची भेट झाली नाही अजून. त्या भगवान परमात्म्याला संत भेटून आलेले नवे नवे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणच देव होय गुरु. तोच भगवान परमात्मा आपल्या सद्गुरूंच्या रूपात आपल्या जवळ आला महाराज, आणि परत आपल्याला देवाची ओळख करून दाखवली का ज्या भगवान परमात्म्याला आपण सगळ्या विश्वामध्ये शोधला महाराज, सापडला नाही. तो भगवान परमात्मा लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहती नरनारी, तो आपल्या अंतकरणामध्ये संतांनी दाखवला. आणि त्या हृदयस्थ भगवान साठविला हरी अनेक प्रमाणे, जी हृदय मंदरी, मग त्याची सरली येर झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या एरविमी अनेक ओव्या आहेत. मज हृदय सद्गुरु किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू, अनेक प्रमाणे का भगवान परमात्मा अंतकरणामध्ये, आणि अंतकरणामधल्या हृदयामधल्या भगवान पंढरीश परमात्म्याचं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत हा शीन भाग जात नाही महाराज. आणि ते इथलं दर्शन होण्यासाठी एकच साधन कलियुगामध्ये संत सांगतात महाराज, निनती काही टाना टोना एका नामस्मरणा वाचूने. म्हणून अशा भगवान परमात्म्याचं आपण अंतकरणापासून आवडीने आणि प्रेमाने एकदा भजन करू. दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ, मागील परिहार पुढे नाही शीन झाली दर्शन एक वेळा. महाराज भगवान परमात्म्याकडे शक्ती सामर्थ्य आहे. आपण जे मागितलं ते आपल्याला देतो महाराज, पण मागण्यामध्ये चुकू नये बरं का. सगळ्यात महत्वाचं ते अभंग झाला ताईंचा, शिंदे ताईंचा, कीर्तन झालेत महाराज. जे नवीन मंडळी असतील ना ते म्हणतात हे काय लावलं यांनी, स्वर नाही, ताल नाही, काहीच नाही, काहीच नाही.
हे बाहेर लौकिकाच्या दृष्टीने जर पाहिलं तर काहीच नाही ना हो. सुरुवात आहे का तालात आहे काय अभंग कुठं सांगणं कुठं बोलणं कुठं चरणाचा कशाचाच संबंध नाही. लौकिक दृष्टी होईल ना पण महाराज हे इथं ज्या गोष्टी ना त्या अलौकिक आहे बरं का सगळ्या. या आपल्या कातड्याच्या दृष्टीला दिसणार नाही म्हणून ती दृष्टी येण्यासाठी प्रयत्न करा महाराज. संत ती आपल्याला दृष्टी देतात का हे काय चाललंय ना याच्यातलं वास्तव आपल्याला कळावा आणि ते कळण्यासाठी महाराज आपल्याला संतांना शरण जावं लागतं. म्हणून अशा संतांचं आपण एकदा प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जे नवीन मंडळी आली ना महाराज विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. कारण हे 1 तासाचं काम नाही. थोडस 10 मिनिटं पुढे गेलं बरं का. वेळेचं 8:30 मला सांगितलं होतं. तुमची माफी मागतो थोडस 10 मिनिटं पुढे गेलंय. पण जे नवीन मंडळी आले असतील ना त्यांनी थोडासा विषय समजून घेण्याचा हे महात्म्यांचा जो अट्टाहास चालू आहे ना यांच्याकडून थोडासा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा महाराज. कारण तोपर्यंत आपला फैसला नाही होणार. यांचा कशासाठी अट्टाहास आहे ना ते विषय समजून घ्या. आपण ज्यांच्यामुळे इथं आलो ना वारीला आपण ज्यांच्यामुळे इथं आलो ज्यांनी तुम्हाला आणलं आग्रह करून करून 4-4 फोन ज्यांनी तुम्हाला आग्रह करून इथं आणलं ना त्यांना विचारा हे काय चाललंय. त्यांच्याकडून पूर्ण माहिती घ्या. हा खेळ काय 1 तासाचा नाही महाराज. अर्ध्या तासाचा हे होत नसतं 2 तासाचं होत नाही आणि 4 तासाचं नाही. गोंदवलेकर महाराज म्हणले माझा जन्म झाल्यापासून मी नामाचं महत्व सांगतोय म्हटले पण अजून संपलं नाही ते. हे संपत नसतं पण तरी पण विचारा. हे महात्म्याला पुसता सांगेन विचारल्याशिवाय सांगत नसतात बरं का. पण तरी यांनी बिगर विचारत आपल्याला सांगितलंय महाराज हे त्यांचे आपल्यावर झालेले उपकार आहे. म्हणून विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने जर आपण संतांचं भगवंताचं जर भजन केलं ना महाराज तर हा भगवान परमात्मा आहे ना आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊ देणार नाही. आडमार्गाला जाऊ देणार नाही. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आड राणा जाऊ झनी झनी जाल कोठे. जर तुम्ही कुठे गेले दुसऱ्या रस्त्याला झनी जाल कोठे पुढवाल हित विचारी मनात आपल्या दुसऱ्या आडमार्गाला जर गेले ना महाराज फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. म्हणून ह्या संतांच्या सानिध्यात राहा. त्याने आपल्याला नामाचं प्रेम तयार होईल आणि ते नामस्मरण केलं ना महाराज हा भगवान परमात्मा आपल्याला दुसरं कुठं जाऊन देत नाही. अभंगाचं 4थं तुका मन ध्यानी कांची हाती तुका वाट पाहिजे